तुझा विश्वास आहे त्यांच्यावर. नाही असू दे, असू दे. तुझ्याच्याने नाही होणार त्यांना विचारणं. तुझ्या नात्यांना जपणं आडवं येईल. तू सांभाळत बस, सगळ्यांचं मन सांभाळत बस. मला नाही सांभाळायचंय. तुझ्या पद्धतीने विचारून झालं, आता मला माझ्या पद्धतीने विचारू दे. आज दिवसभरात तो गुन्हेगार तुझ्या समोरच आहे आणि काकू उद्या माहेरच्या चहामध्ये असते. सासूबाई, माझ्या पोरीला एक शब्द बोलू नका सांगून ठेवतो. तो काय बोलायचं ना? हा, तो मुंबईला जाऊन नाक कापून आली आणि डोक्यावर ओझ जाऊन बसली इथं. आता इथं खाणं पिणं कोण करणार? 4 पैसे कमवत होती तेव्हा पाठवत होती, तेव्हा घराचं भाडं तरी जात होतो. पण आता घराचं भाडं कोण भरणार? एक तर घराचं भाडं भरायला आपल्याकडे पैसे नाही, त्यात हिला पोसायचं. किती किती म्हणून मी एकटीने करायचं. तुम्ही कुठे काय करताय? काय करताय तुम्ही? हे सगळं आहे ना मी करतोय. हे सगळं जे काही चाललंय ना, हे माझ्या टपरीच्या उत्पन्नावर चाललंय, विसरू नका. जळलं मेले लक्षण ते टपरीचं उत्पन्न. ते काय हे छप्पर आहे ना म्हणून चाललंय. तुमच्या त्या टपरीच्या उत्पन्नात घर तरी घेता येईल का? हो, तुम्ही नका काळजी करू. मी बघतो काय करायचं ते. मी बघतो काय करायचं ते. तुमच्या आणि हिच्यामुळे हे घर सुद्धा जाईल. आम्हाला या व्याधीमुळे उघड्या राहायची पाळी येईल. आई अगं, मी आता जनाला बोलवलंय. हिच्यासाठी स्थळ आणलंय त्यांनी. लवकरात लवकर उजून टाकूया हिला. ही ब्याज आता मला घरात नको आहे. मंगला आजी, नमस्कार. जन्या, बरं झालं बाबा वेळेवर आला. हे सुलभे, जा कुठल्या दरिद्री मूर्तावळी जन्माला आली ना ती पत्रिका घेऊन ये. म्हणजे ती पत्रिका पाहुण्याने दाखवून बघायचा कार्यक्रम नक्की करून टाकूया. काय तात्या? काय चाललंय हे सगळं? कुणाला बघण्याचा कार्यक्रम? आणि मला सांगा, मला न विचारता तुम्ही हा कार्यक्रम कसा काय करू शकता? मी करू शकते, कारण ही ब्याज आता मला घरात नको आहे. आई अगं, पण तू आम्हाला काहीच न सांगता कसं ठरवलंस? सांगितलं असतं तर दाराला काय पताके तोरणे लावले असतेस? गप्प बस. ये रे ये. आलो आलो. ज्या दिवशीपासून चेंजेस झाले आहेत त्या दिवशीपासून कावेरी मॅडमने दिलेल्या स्लिप्स चेक केल्या होत्या का नाही? सर, त्याच्यावर रत्नमाला मॅडमच्या सह्या होत्या. त्याच्यामुळे मला वाटलं की सगळं बरोबर असेल. मॅडमनी जरी सही केली असली तरी चेक करणं तुमचं काम आहे ना, का नाही चेक केलं? हो सर, माझं काम आहे. पण कावेरी मॅडमवर विश्वासच एवढा आहे की नको ती उत्तरं नको येता मला. अकाउंट मध्ये कॅश डिपॉझिट झाल्यावर दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट चेक केलं होतं की नव्हतं? नाही सर. का नाही केलं? सर, ती आपण
वीकली चेक करतो. आपण वीकली चेक करतो? मी असताना आपण रेग्युलर चेक करायचो. हो सर, करायचो. कारण तेव्हा तुम्ही रोज डिटेल मागायचा. पण आदित्य सर रोज मागत नाही डिटेल्स. आदित्य सर मागत नाहीत म्हणून तुम्ही चेक करत नाही, याला काय अर्थ आहे? तुमचं काम तुम्ही चोख केलं पाहिजे, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? या सगळ्या मागे चूक तुमची आहे. तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर बँक स्टेटमेंट चेक केलं असतं तर दुसऱ्या अकाउंटला पैसे जमा झालेत हे लगेच लक्षात आलं असतं. चूक तुमची आहे, कळतंय का तुम्हाला? सर मला मान्य आहे मी चेक केलं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही ना की हे सगळं मी केलंय. सर बोलावलं तुम्ही? हो बोलावलं. मला ऑफिस मधल्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड हवेत. ऑफिशियली अनऑफिशियली सगळ्यांची कॉल लिस्ट हवी. कंपनीला सांगा की आमच्या कंपनीमध्ये असा घोटाळा झालाय म्हणून आम्हाला इन्फॉर्मेशन हवी. यांचा फोन सुद्धा कंपनीनेच प्रोव्हाइड केलाय, राईट? हो. यांची पण माहिती काढ. मला सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड हवेत. कंपनीच्या फोनवरून नॉन ऑफिशियली लोकांना ज्यांनी ज्यांनी फोन केले त्यांची वेगळी लिस्ट काढा. मला सगळ्यांची माहिती हवी. आउट. कावेरीच्या लग्नाची बोलणी करायची आहे ना? ए जन्या, तुझी हिम्मत कशी झाली रे इकडे यायची? हा, माझ्या मुलीसाठी स्थळ आणायची तुझी हिम्मत कशी झाली? एवढ्या दारू पिऊन गावभर पडलेला असतोस तू. अच्छा, हे तुझ्या ओळखीचं स्थळ आहे? कळली, लायकी कळली त्याची. हा, चल मी. हे तात्या, लायकी काढू नकोस माझी. मी तुझ्या हातापाया पडायला आलो नव्हतो. ही आजी म्हणाली कावेरीसाठी स्थळ घेऊन ये म्हणून आलोय. मागच्या वेळेला हिच्यामुळे माझी नोकरी गेली होती. ते सगळं विसरून हिचं भलं करावं म्हणून मी इकडे आलो, तर तू मलाच बोलतोय? जन्या, आलास तसा परत जा, नाहीतर दारात आलेल्या माणसाचा अपमान व्हायचा माझ्या हातून. चल निघ. ए तात्या, जास्त शहाणपणा करू नकोस. आपली पण काहीतरी इज्जत आहे. ही आजी म्हणाली होती ना स्थळ आहे म्हणून आलो, कळलं का? अरे कुठलं स्थळ? इथे कुठलंही स्थळ नाहीये. मला माझ्या मुलीचं लग्न करायचं नाहीये. अरे मग काय घरात बसून तिला म्हातारी करायची आहे? हे बघ तात्या, नाही म्हणजे मुलगा चांगला आहे. हा, एक लग्न झालंय. पण बायको सोडून गेलीये. आता ती आता परत येणार नाहीये आणि एक वर्षभरात त्याचा डिवोर्स सुद्धा होणार आहे. त्यामुळे अगोदरच्या संसाराची काहीच जबाबदारी नाहीये त्याच्यावर. मला वाटलं की हे स्थळ कावेरीसाठी अगदी उत्तम आहे. अहो म्हणून तर आलो तात्या. सासूबाई काय हे? हो, हे असलं स्थळ निवडलं तुम्ही माझ्या पोरीसाठी? मग काय राजकुमार आणायला पाहिजे होता? एक तर मुंबई शेण खाऊन आले. गावात कोण लग्न करणार हिच्याशी? पुरे बस झालं. एक शब्द बोलायचा नाही माझ्या पोरी विरुद्ध. माझ्या पोरीची यात काही चूक नाहीये, कळतंय?